नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये जे तलाठी भरतीचे एकूण आपले 57 पेपर झाले होते, तर ते आपण सिरीज चालू केले. त्याच्यामधला आज आपण 2 नंबरचा पेपर बघणार आहे, जो आपला 17 ऑगस्ट 2023 मध्ये झाला होता, शिफ्ट 2 मध्ये. ठीक आहे बघा. तर बघा आता त्याच्यातला पहिला प्रश्न बघू आपण. त्याच्या आधी बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. सेम त्याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. त्याची पण आपली फी 999 रुपये असेल. आणि याच्यामध्ये आपण आता सरळ सेवेसाठी बॅच सुरू करतोय, ती तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. कशावरचा प्रश्न आहे बघा, बोट आणि प्रवाहावरचा प्रश्न बघा. काय दिले बघा, एक माणूस स्थिर पाण्यात 6 किलोमीटर पर आवर वेगाने वलवू शकतो. वलवू थोडक्यात काय पोहू शकतो समजा आपण. समान अंतर पार करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने लागणाऱ्यापेक्षा त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना 3 तास जास्त लागतात. जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर पर आवर असेल तर अंतर शोधा. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, बोट आणि प्रवाहामध्ये काय असतं लक्षात घ्या. आता समजा हे, आता बघा इथं जो तुम्हाला वेग दिलाय 6 किलोमीटर पर आवर, तो कसा वेग आहे बघा, स्थिर पाण्यातला. म्हणजे थोडक्यात काय, का तळ आहे, तळ्यामध्ये एखादी बोट जाते किंवा एखादा माणूस जातोय, तर ते पाणी कसं स्थिर असतं. त्यामुळे तुमचा जो वेग असेल ना, तो तुम्ही त्याच वेगाने जाणार आहे. पण वाहत्या पाण्यामध्ये कसा विषय असतो लक्षात घ्या. समजा आता प्रवाहाच्या दिशेने बघू आपण. प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस आपण जातो, समजा आता इथं हे पाणी आहे बघा, आणि पाण्यामध्ये ही काय समजा एक बोट चालली आपली. ठीक आहे. माणूस जातो म्हणजे काय, बोट आणि प्रवाहामध्ये माणूस पोहतो काय किंवा बोट, थोडक्यात काय बोट जे आपण पोहतो म्हणतो ना, तिथं पण बोट किंवा माणूस एकच झाला. ठीक आहे बघा. याच्यामध्ये माणूस समजा बसला. ठीक आहे बघा. बघा आता हा माणूस काय झाला, या साईडने पोहतोय, बोटीनं चाललाय किती, 6 किलोमीटरच्या स्पीड. ठीक आहे. आणि तुमचा प्रवाहाचा वेग किती आहे बघा. नदी ह्या साईडला वाहते किंवा बघा वाहता कॅनल असतो. कॅनलचा स्पीड आपला समजा 2 किलोमीटर पर आवर आहे. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, तर तुम्ही एका तासामध्ये जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही किती अंतर पार करचाल. बोट 6 प्लस 2 तुम्ही 8 किलोमीटर अंतर पार करता. कारण का, पाणी जे आहे ना ते जमिनीला मागं टाकते आणि तुम्ही पाण्याला मागं टाकताय. म्हणजे एकूण तुम्ही 6 2 8 किलोमीटर अंतर पुढे. त्यामुळे इथे बघा प्रवाहाच्या दिशेने कधी पण वेग किती असतो तुमचा, बघा बोटीचा वेग किंवा माणसाचा वेग प्लस काय असतो इकडे, प्रवाहाचा वेग असतो. प्रवाहाचा वेग. ठीक आहे बघा. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जर म्हटलं आपण, प्रवाहाच्या विरुद्ध, तर की काय असतं बघा, इथं माणसाचा वेग किंवा बोटीचा वेग, माणसाचा वेग वजा प्रवाहाचा वेग. लक्षात येते का बघा. कारण का, समजा आता बघा हे पाणी आणि तुमची बोट या साईडला चालली. ठीक आहे बघा. इथं माणूस बसलेला आहे आणि बघा नदी वाहते या साईडला, तुम्ही चालला या साईड. तुमचा वेग 6 किलोमीटर, नदीचा वेग किती आहे, 2 किलोमीटर. त्यावेळेस कसं असतं बघा, तुम्हाला पाणी अपोज करत असतं, विरोध करत असतं. त्याचा स्पीड किती आहे बघा, 2 किलोमीटर आहे. बघा वाहते कॅनल जर आपण बघितलं तर प्रवाहाच्या विरुद्ध जर पोहायला गेलो आपण, तर बघा आपण काय करतो, पुढे न जाता एक तर जागेला तरी पोहू शकतो किंवा पाठीमागं जातो. बरोबर आहे का? तिथे काय बघा, थोडक्यात 6 मधनं 2 गेले, तुमचा वेग किती असतो, तिथे 4 किलोमीटर असतो. आणि पाण्याचा वेग तुमच्या वेगात मायनस होऊन जातो. त्यामुळे इथं मग काय निघेल बघा, प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल, 6 अधिक 2 बरोबर झाला 8. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जर म्हटलं तर 6 वजा 2 बरोबर झाला 4. ठीक आहे बघा. आता बघा आपल्याला सॉल्व्ह काय करायचं बघा, ह्याच्यामध्ये काय दिलं इथे त्यांनी. तर बघा आता एक वेग आपला 8 किलोमीटर आणि एक वेग 4 किलोमीटर आहे. ठीक आहे. आता जे आपण अंतर पार करणार त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिले बघा, तर त्या वेळेमध्ये 3 तासाचा फरक पडला पाहिजे बघा. ठीक आहे. 8च्या स्पीडने गेलो आणि 4च्या स्पीडने गेलो. आता आपण काय करायचं बघा, 8 आणि 4 चा असा वेग किती झाला, 8 किलोमीटर. सॉरी, बरोबर आहे. 8 आणि 4चा समजा आपण अंतर समजा 8 किलोमीटर पकडलं आणि आपला वेग किती आहे बघा, इकडे 8 किलोमीटर आणि 4 किलोमीटर. आपला वेळ किती लागणार आहे, 8 किलोमीटर अंतर 8च्या स्पीडने गेलो तर 1 तास लागेल. आणि तेच 8 किलोमीटर आपण 4च्या स्पीडने गेलो तर 4 2 8 2 तास वेळ लागेल. बरोबर आहे का. आपल्या वेळेमध्ये किती फरक पडला बघा, इकडे वेळेमध्ये आपल्याला 1 तासाचा फरक पडला. बरोबर आहे का. हा 1 तास आणि 2 तास मधला फरक किती, 1 तास आहे. आपल्याला फरक किती करायचा आहे, 3 तासाचा फरक पडला पाहिजे. 8 किलोमीटरला 1 तासाचा फरक पडतोय, तर मग 3 तासाचा फरक पडला, किती किलोमीटर जावं लागेल आपल्याला, 8 किलोमीटरला 1 तास. तर मग 3 तासाचा फरक पडायला किती वेळ लागेल बघा, 3 8 किती आलं इकडे, 24 किलोमीटर. बरोबर आहे का. 1 ला 8 तर 3 ला किती, 3 8 24 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा, ऑप्शन नंबर पहिला. बघा कसं असतं बघा, सेम बघा 24 किलोमीटर अंतर पार करायचंय. तुम्ही 8च्या स्पीड निघाला, तुम्हाला 3 तास वेळ लागला.
आणि ते 24 किलोमीटर अंतर जर तुम्ही 4च्या स्पीडने गेला तर तुम्हाला किती वेळ लागेल? 4 × 24 6 तास वेळ लागेल. दोन्हीच्या वेळेतला फरक किती? 3 तास आहे. इथं बरोबर काय दिले बघा? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना तुम्हाला 3 तास जास्त लागतात. बरोबर आहे. इथं 6 तास लागतात आणि प्रवाहाच्या दिशेने गेले 3 तास लागतात. उत्तराला आपलं 24 किलोमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता टाइम अँड वर्कवरचा क्वेश्चन काय दिले बघा? ए, बी आणि सी स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 9, 12 आणि 18 दिवसात करू शकतात. सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली, पण ए हा 3 दिवसांनी निघून गेला, तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण झाले? ठीक आहे बघा. आता बघा इथं ए, बी, सी लिहून घ्या. ए, बी आणि सी. ए किती दिवसात पूर्ण करतो? एकट्याने काम केलं तर 9 दिवसात, बी 12 दिवसात आणि सी हा 18 दिवसामध्ये. ठीक आहे बघा. आता बघा 18, 12 आणि 9चा आपल्याला लसावी काढता आला पाहिजे. ठीक आहे बघा. आणि लसावी तो पण कसा? तोंडी काढता आला पाहिजे. ठीक आहे बघा. म्हणजे 9 आणि 18चा लसावी किती झाला? 18 झाला. बरोबर आहे का? आणि आता 18 आणि 12चा लसावी जर काढायचा असेल आपल्याला तर काय निघेल बघा इकडं? बघा म्हणजे थोडक्यात काय 18 आणि 12चा लसावी किती असतो? तर 180 असतो. ठीक आहे बघा, लक्षात घ्या. सॉरी 180 नाही, किती? 36 आला इकडे. किती आला बघा? 36. 9, 12 आणि 18चा लसावी किती आला? 36 आला. 18 दोन्ही बघा 9 चौक 36, 12 त्रिक 36 आणि 18 दोन्ही 36. हे काय झालं बघा, लक्षात घ्या. हे दिवस दिलेत. बरोबर आहे का? दिवस. आणि हे झालं आपलं 36 काय झालं आपलं? एकूण काम. मग एकूण काम आपलं किती रुपयाचं? तर बाबा 36 रुपयाचं काम आहे. 36 रुपयाचं काम ए हा 9 दिवसात पूर्ण करतो. तर त्याला दिवसाला पेमेंट किती मिळेल बघा? हे असं तुमचं वेतन. वेतन किती मिळेल बघा? 4 रुपये वेतन मिळेल. 9 दिवसामध्ये जर 36 रुपयाचं काम केलं तर 9 चौक 36. तेच काम 36 रुपयाचं 12 दिवसात केलं तर तुम्हाला 3 रुपये वेतन मिळेल दिवसाला. आणि तेच 18 दिवसामध्ये काम केलं 36 रुपयाचं तुम्हाला 2 रुपये वेतन मिळेल. ठीक आहे. प्रत्येकाचा आपल्याला इफिशियन्सी कळली, कोणाला किती पैसे मिळतात ते. आता बघा काय केले बघा? सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली आणि 3 दिवसानंतर ए निघून गेला. मग 3 दिवस तर तिघांनी मिळून काम केले बघा. मग बघा 3 दिवसात काय करायचं बघा? तिघांनी केलेले काम. 3 दिवसात तिघांनी केलेले काम किती असतं बघा इकडं? 3 गुणिले तिघांचं मिळून दिवसाचं पेमेंट किती आहे बघा? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 रुपयाचं काम एका दिवसात करतात तिघा मिळून. मग 3 दिवसात किती करतील बघा? 3 9 27 रुपयाचं काम पूर्ण झालं. काम किती रुपयाचं? आपलं 36 रुपयाचं काम आहे. मग 36 मधून जर 27 रुपये जर गेले तर खाली किती राहिले बघा? 9 रुपये राहिले. आता हे 9 रुपयाचं काम शिल्लक आहे. शिल्लक काम. बरोबर आहे का? बघा शिल्लक काम. आता शिल्लक काम करायचे किती आपल्याला बघा? तर ए निघून गेला तर राहिलं कोण? बी आणि सी. मग बी आणि सी मिळून हे 9 रुपयाचं काम करणार आहेत. बीचं पेमेंट 3 रुपये, सीचं 2 रुपये म्हणजे 5 रुपये झालं दोघांचं मिळून. 9 रुपयाचं काम करायला त्यांना किती दिवस लागतील बघा? 9 भागिले 5 एवढंच. कारण पर्यायामध्ये तसं दिलं ते 9/5. मग उत्तर किती असेल आपला? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलॉगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानातील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा. आता विधान दिलेत आपल्याला 2. ठीक आहे. काय दिसते बघा? काही मांजरी या कुत्री आहेत. बघा काही मांजरी या कुत्री आहेत. आणि पुढे काय दिले बघा? एकही कुत्रा गाय नाही. बघा एकही कुत्रा काय म्हटले बघा? गाय नाही. कुत्र्याचा आणि गायीचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा. आता ह्याला काय म्हणतो आपण? स्टँडर्ड डायग्राम. ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी वाक्याचा निष्कर्ष चेक करण्यासाठी एवढी डायग्राम पुरेशी असते आपल्याला. काय दिसते बघा तुम्हाला इकडे आता? निष्कर्ष दोन्ही पण कसे आहेत बघा? नकारार्थी आहेत. ठीक आहे बघा. नकारार्थी निष्कर्ष बघा कधी लक्षात घ्यायचं, जर ह्या डायग्राम वरून जर बरोबर आला, ठीक आहे बघा, तर तो चुकीचा येऊ शकतो का? त्यासाठी शक्यता काढून चेक करावं लागते. पण प्रत्येक वेळेस काढावं लागेल अशातलाच भाग नाही. ठीक आहे बघा. आणि जर नकारार्थी निष्कर्ष जर ह्या डायग्राम वरून जर चुकीचा आलाच तर मग शक्यता डायग्राम काढायची गरज नसते. का? कारण की निष्कर्ष म्हणजे काय असतं बघा? किती जर तुम्ही डायग्राम काढल्या तर प्रत्येक डायग्राममध्ये निष्कर्ष हा बरोबर आला पाहिजे किंवा तो बरोबर असतो. ठीक आहे बघा. आता काय दिसते पहिले तुम्हाला इकडे? एकही गाय ही मांजर नाही. बघा एकही गाय मांजर नाही. गायीचा आणि मांजरीचा काय संबंध आहे का? नाही. म्हणजे ह्या डायग्राम वरून हे जे वाक्य ते बरोबर दिसतंय तुम्हाला. बरोबर आहे की नाही? पण बघा लक्षात घ्या, हे नकारार्थी वाक्य तुम्हाला शक्यताची डायग्राम काढून चेक करावं लागते. पॉसिबिलिटी ज्याला म्हणतो आपण. बघा काय दिसतंय बघा तुम्हाला? आता बघा कुणाचा आपल्याला संबंध दाखवायचा बघा? गायीचा आणि मांजराचा. इथे काय म्हटले? गायीचा आणि मांजराचा काही संबंध नाही. ठीक आहे. फक्त काय करायचं? टिक मार्क करायची. गाय आणि मांजर याचा आपण संबंध दाखवू शकतो. परत विधान वाचा. काही मांजरी या कुत्री आहेत. बघा काही मांजरी काय म्हटले बघा? कुत्री आहेत.
आणि दुसरं विधान काय, एकही कुत्रा गाय नाही. बघा, एकही कुत्रा गाय नाही. मी गाय इथं पण दाखवू शकतो. बघा, कुत्र्याचा आणि गायीचा काही संबंध नाही. ठीक आहे. बघा, लक्षात घ्या, विधानात जेवढं दिले तेवढं माझ्या डायग्राम मध्ये आले का, आले. मग मी डायग्राम कशीही काढू द्या, विधानात जेवढं दिले तेवढं माझ्या डायग्राम मध्ये असलं पाहिजे. डायग्राम मी कशीही काढेल, इकडे कसाही फिरवेल सर्कल, काही फरक पडत नाही. बघा, आता निष्कर्ष परत वाचा. बघा, एकही गाय ही मांजर नाही. बघा, एकही गाय मांजर नाही ह्याच्यामध्ये बरोबर येते. पण इथं एकही गाय मांजर नाही हे काय ते चुकते का, कारण इथं काही गायी त्या काही दिसतात तुम्हाला मांजर दिसतात, त्यामुळे इथं काय ते चुकतंय. कुठलं हे एक नंबरचं वाक्य. मग कसं असतं बघा, लक्षात घ्या, एका जर डायग्राम मध्ये आपलं दिलेलं निष्कर्ष वाक्य जर चुकी झालं तर याचा अर्थ काय असतो, हे जे वाक्य आहे ते निष्कर्ष नाही तर ती एक शक्यता आहे. याचा अर्थ मग हे काय झालं, चूक झालं. अरे विचारलं का, निष्कर्ष विचारायला असतो. ठीक आहे. बघा, 2 नंबर बघा, एकही कुत्रा हा मांजर नाही. बघा, इथे काय म्हटलंय, एकही कुत्रा हा मांजर नाही. बघा, आणि स्टँडर्ड डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसते बघा, काही कुत्रे जे आहेत ते काय आहेत बघा, मांजर आहेत. मग याचा अर्थ काय, हे वाक्य 2 नंबरचं आहे ना, ते स्टँडर्ड डायग्राम मध्येच काय ते चुकते. त्याच्यामुळे ते खाली तुम्हाला चेक करत बसायची गरज नसते. एखाद्या डायग्राम चुकले, चुकला विषय. ठीक आहे. बघा, त्यामुळे दोन्ही विधान काय निष्कर्ष आपले चुकतात. ठीक आहे. बघा, काय निघेल बघा, निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही नाही, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, आता टाइम अँड वर्कवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 18 बांधणीकार 10 दिवसात 900 पुस्तकांची बांधणी करतात, तर 12 दिवसात 660 पुस्तकांची बांधणी करण्यासाठी किती बांधणीकारांची आवश्यकता असेल. बघा, टाइम अँड वर्कवरला आपण कुठला फॉर्म्युला बघितला बघा. ज्या काम भागिले काय करतो आपण, माणसे गुणिले दिवस गुणिले तास, बरोबर काय बघा, काम भागिले माणसे गुणिले दिवस गुणिले तास. ठीक आहे. बघा, हे थोडक्यात काम 1 1 1 1, हे काम 2 2 2 2. ठीक आहे. बघा, बघा आता काय पहिलं काम काय दिले बघा तुम्हाला. बघा, 18 बांधणीकार 10 दिवसात 900 पुस्तकांची बांधणी करतात. हे एक झालं काम. काम कुठले, आपलं 900 पुस्तकांची बांधणी करायचे. भागिले, आता माणसं किती आहेत बघा, बांधणीकार किती आहेत, 18. 18 दिलेत, गुणिले दिवस किती दिलेत बघा, 10 दिवसात. तासाचा उल्लेख आहे का, नाही. मग तास दिले असतील तर घ्यायचे, नसेल दिले तर नाही घ्यायचे. बघा, चला बरोबर. दुसरं काम काय दिले बघा, आता 660 पुस्तकांची बांधणी करायची. इकडे 660 करा, भागिले किती माणसं दिलेत बघा, माणसं विचारलेत त्यांनी. तर किती दिवस बघा, एक्स माणसे किती दिवसात पूर्ण करतात, तर 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. बघा, बरं चला, आता एक्स बरोबरच्या अलीकडा ना, तो कुठं जाईल बघा, अंशाला जाईल. इज इक्वल टू हे 660/12 आहे असं राहील. ठीक आहे. बघा, आता एक्स कुठं आणला, बरोबरच्या अलीकडे आणला आपण. तो छेदाचा कुठं गेला, अंशाला गेला. आता हे सगळं अलीकडचं काय करायचं, बरोबरच्या पलीकडे टाकायचं. ते कुठं जाईल बघा, तर उलट होईल सगळं. काय होईल बघा, इकडं छेदाचा अंशाला जाईल. 18 गुणिले 10 छेद किती आहे बघा, हे 900 900 आहे असं घ्या. 18 गुणिले 10 छेद 900. चला, आता काय निघते बघा इकडं, चला ह्या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे. बघा, परत 9 1 9 9 दुने 18, परत बे 1 बे बे सख्ख 12, परत 6 1 6 6 1 6 6 1 6 म्हणजे 11. म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघते बघा इकडे, 11 बांधणीकार लागतील आपल्याला. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, एक टाकी भरण्यासाठी 3 पंप ए बी आणि सी अशा प्रकारे उघडले जातात, जेणेकरून बी आणि सी स्वतंत्रपणे ही टाकी अनुक्रमे 18 तास आणि 12 तासात भरू शकतील. पाईप ए तिला 15 तासात रिकामी करू शकतो. बघा, 3 पाईप आहेत. बघा, टाकी दिसते ही, याच्यामध्ये 2 पाईप जे आहेत ते टाकी भरतात आणि एक पाईप जो आहे तो टाकी रिकामी करतो. ठीक आहे. बघा, आता त्यांना तास किती लागतात बघा, बी आणि सी. बघा, इकडे बी लिहा, इकडे सी लिहा आणि इकडे खाली ए लिहा, कारण ए हा टाकी रिकामी करतोय. बी ला किती वेळ लागतोय बघा, बी ला लागतोय 18 तास, सी ला लागतोय 12 तास आणि ए ला किती वेळ लागतोय बघा, तर 15 तास लागतो. बघा, आता आपल्याला काय करावं लागेल बघा, यांची इफिशियन्सी म्हणजे प्रत्येक नळातनं किती पाणी बाहेर जाते एका तासाला ते आपल्याला काढावं लागेल, किंवा टाकीची क्षमता. बघा, आता कारण आपण का काढू शकतो, कारण की तिन्ही नळांचा आपल्याला पूर्ण तासामध्ये त्यांनी दिलेले. सेपरेट सेपरेट जर नळ चालू केले तर किती वेळ लागतो त्यांना. बघा, इथं काय करा, ए बी सी, ए बी आणि सी. ठीक आहे. बघा, ए ला किती दिले त्यांनी 15 तास, बी ला किती दिले 18 तास आणि सी ला किती दिले 12 तास. फक्त काय, ए हा टाकी रिकामी करतोय, इथं मायनस आहे, बाकी सगळे प्लस आहे. ठीक आहे. बघा, आता मला सांगा, 15 18 आणि 12चा लसाव किती असतो, लसाव किती पण तोंडी काढता आला पाहिजे. बघा, आता 18 आणि 15चा लसाव किती झाला, 18 पंचे 90, 15 सख्ख 90, बरोबर आहे का. 90 आला ह्या दोन्हीचा. आता 90 आणि 12चा लसाव किती,
90 तर 12ने भाग जात नाही, मग परत 90 ची दुप्पट करायची 180. 180 ला 12ने भाग जातो का, तर जातो. बरं बरं, नसेल जमत तर मग असं काढायचं काय, 15, 18 आणि 12 काय निघेल बघा, दोन्ही मध्ये कॉमन काय इकडं बघा, 3, 3 5 15, 3 6 18, 3 चोक 12. ठीक आहे बघा, तिन्हीतला कॉमन संपला. 5 6 4 मध्ये 3 मध्ये कॉमन निघत नाही, पण 2 मध्ये कॉमन निघते. काय 6 आणि 4 मध्ये 2 कॉमन निघते. 5 ला तर काय भाग जात नाही, 2 ने 5 आहे असं घ्या. परत बघा, बे त्रिक 6 आणि बे दुनी 4. बघा आता मग 5 3 2 मध्ये कॉमन काय निघते का, नाही. मग लसावी काढा. त्या 3 गुणिले 2 परत 5 गुणिले 3 गुणिले 2 आहे सगळ्यांचा गुणाकार. किती निघते बघा, 3 दुनी 6, 6 पंचे 30, 3 दुनी 6, 6 त्रिक 18, 18 दुनी 36. ठीक आहे बघा बघा, 5 दुनी 10 इकडं ह्या शून्य बाजूला काढला आपण. 3 दुनी 6, 6 त्रिक 18 म्हणजे किती आलं, 180. म्हणजे ह्याचा लसावी झाला 180. बाकी निघते इकडे बघा, 15 1 15, 3 राहिले, 15 दुनी 30, परत 18 आणि 10 180 आणि 12 1 बघा, 12 ला 15 आले तर 12 ला 15 येईल इकडं. ठीक आहे बघा. आता मला सांगा, एकूण टाकी बघा, एकूण क्षमता आहे आपली कशी टाकीची, आपली टाकी झाली 180 लिटरची टाकी झाली. ठीक आहे. आणि ए हा 15 तासात एकट्याने जर भरलेली टाकी असेल तरी कमी करतोय. बी आणि बी सेपरेट 18 तासात भरतोय, सी सेपरेट एकटा 12 तासामध्ये भरतोय. ठीक आहे. बघा आता ए ची क्षमता किती आहे, 12 लिटर, तो मायनस करतोय. बी काय करतोय, एका तासामध्ये 10 लिटर टाकतोय. आणि सी काय करतोय, एका तासामध्ये 15 लिटर टाकतोय. बरोबर आहे का. बघा मग आता आपल्याला विचारले काय बघा, हा तर सर्व 3 पाईप एकत्र उघडले आहेत आणि 5 तासानंतर पाईप ए बंद केला. बघा आता तिन्ही पाईप चालू केले. मग तिन्ही पाईप जर चालू केले आपण, तर टाकीत पाणी किती भरेल बघा. बघा, बी किती पाणी टाकतो, त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी टाकतो. इथनं 10 लिटर पाणी पडेल. सी किती टाकतोय बघा, 15 लिटर, इकडून 15 लिटर टाकी पाणी पडेल. ठीक आहे. आणि ए काय करतोय बघा, तासाला 12 लिटर टाकीतनं पाणी बाहेर काढतो. इथनं कुठं 12 लिटर. मग काय होईल बघा, 15 10 25 लिटर पाणी काय तर टाकीत पडते आणि त्यातनं 12 लिटर निघून जाते. राहते खाली किती बघा शिल्लक, तर 15 10 25, 25 मधनं 12 गेले, राहिले किती बघा, तिन्हीची बेरीज केली तर 13 लिटर. बरोबर, 13 आणि 12 25. बघा आता लक्षात घ्या, दर तासाला टाकीमध्ये 13 लिटर पाणी पडतंय. पण कधी जर तिन्ही नळ चालू केले तर बघा, मग तीन नळांनी बघा, 3 नळांनी 5 तासात भरलेली टाकी, 5 तासात काय निघाली बघा इकडे भरलेली टाकी किती असेल बघा इकडे, मग 13 गुणिले 5, 13 5 65, म्हणजे 5 तासामध्ये 5 लिटर टाकीत पाणी पडलं, 65 लिटर. ठीक आहे बघा. आता शिल्लक पाणी आहे बघा, बघा शिल्लक किती राहिले बघा, आता शिल्लक भरायचे किती राहिले बघा, आता शिल्लक भरायचे किती राहिले बघा, आता 180 लिटरची टाकी आहे, त्यातलं 65 लिटर आपण भरलं. खाली किती राहिले बघा, 115 लिटर शिल्लक राहिले. आता परत काय केले आपण बघा, 5 तासाने काय केले बघा, 5 तासानंतर पाईप ए काय केले, बंद केला. आता पाईप जो लिकेजचा जो पाईप आहे तो बंद केला. पण आता बरोबर पाणी टाकीत भरत राहणार आहे. तर उर्वरित टाकी किती तासात भरली जाईल बघा. आता उर्वरित टाकी बघा, उर्वरित टाकी कोण भरणार आहे बघा. आता हा पाईप आपण बंद करून टाकला, मग ह्या 2 नळांना टाकी भरायची. 15 आणि 10 25 लिटर पाणी टाकीत पडत राहणार आहे. भरायचे किती, 115 लिटर. मग 115 भागिले 25 करा, किती निघते बघा इकडं, 5 5 25, 5 दुनी 10, 1 राहिला, 5 त्रिक 15, 23/5. ठीक आहे बघा. 5 चोक 20, 20 आणि 3 23. ठीक आहे बघा. या अपूर्णांकाचं आपण काय केलं, रूपांतर पूर्णांक अपूर्णांकामध्ये केलं. ठीक आहे बघा. याचं कन्व्हर्जन ह्याच्यामध्ये करायचं, फ्रॅक्शन चॅप्टर मध्ये आहे. ठीक आहे बघा, ते नीट समजून घ्या. थोडक्यात काय, 23 ला 5 ने भागला आपण, 5 चोक 20, बाकी राहिली 3 23, 23/5. ठीक आहे बघा. थोडक्यात काय, 4 तास. आता बघा लक्षात घ्या, हे 3/5 जे दिसते तुम्हाला, आता इथं काय दिसते बघा, 4 तास 36 मिनिटं. म्हणजे उत्तर तर निघून गेलं आपलं. किती, ऑप्शन नंबर पहिला, कारण 4 तासामध्ये एकच पर्याय, कुठला एकच पर्याय दिला त्यांनी. पण जर समजा 4 तासाचे 2 ऑप्शन असतील, 36 मिनिटं, 30 मिनिटं, 25 मिनिटं, तर मग आपल्याला हे 3/5 मिनिटं म्हणजे किती मिनिटं, 3/5 तास म्हणजे किती मिनिटं ते काढता आलं पाहिजे. बघा आता 3/5 आहे का नाही, हे 4 चा संपला. 4 म्हणजे काय, 4 तास पूर्ण झाले. हे 3/5 जे आहे ना, त्याला फक्त काय करायचं बघा, गुणिले 60 करायचं. का, कारण की एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. मग काय निघेल बघा इकडं, 5 1 5, 12 5 60, म्हणजे 12 त्रिक 36 मिनिटं. 3/5 तास म्हणजे किती झाले बघा, तर 36 मिनिटं झाली. ठीक आहे, आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, नफा तोटावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 96% आहे, तर एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा. बघा आता इथं खरेदी किंमत लिहा आधी. खरेदी किंमत बघा, आता इकडे बाजूला विक्री किंमत लिहा. विक्री किंमत बघा, लक्षात घ्या,
आता नफा झाला तोटा आपल्याला आणखी माहित नाही म्हणून मी इथं मध्ये काय लिहिलं नाही. बरोबर आहे का? विक्री किंमत बघा. आता विक्री किंमत काय दिली बघा. हा, एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या कुणाला दिले बघा, तर विक्री किमतीच्या. मग ते किती आहे बघा, तर 96 आहे. म्हणजे विक्री किंमत किती झाली आपली, ₹96 असं समजू आपण. ठीक आहे बघा. आणि बघा विक्री किंमत झाली ₹96. ठीक आहे. बरं. सॉरी, एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या म्हटल्या, विक्री किमतीच्या. कुणाला दिले, तर विक्रीला दिलेले. विक्री किंमत झाली आपली ₹100. सॉरी, पहा. कारण की विक्री किंमत झाली ₹100 आणि 100च्या बघा इकडे खरेदी किंमत किती आहे बघा, 96% म्हणजे ₹96 झाली. लक्षात येते बघा. विक्री किमतीच्या 96% म्हणजे विक्री किंमत जर 100 असेल ना, तर त्याच्या 96% कोण आहे, तर खरेदी किंमत आहे. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय बघा, आता इथे कळते आपल्याला, इथे काय झालं, नफा झालाय, नफा. कारण की 96 मध्ये तुम्हाला 4 ऍड करावं लागेल. 96 आणि 4 झाले 100. ठीक आहे बघा. ₹96 खरेदी किंमत आहे, ₹4 नफा मिळवला आणि विक्री किंमत झाली ₹100. ठीक आहे. पण विचारले काय, तर एकूण तोटा किंवा नफा टक्केवारी विचारली आपल्याला बघा. आता लक्षात घ्या, कधी पण खरेदी किंमत आपण टक्केमध्ये 100% पकडतो आणि नफा तोटा हा आपण कशावरती काढतो, खरेदी किमतीवर काढतो. म्हणजे बघा ₹96 ही जर आपण 100% रक्कम पकडली असेल, आपल्याला विचारले काय, तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला, मग नफा किती झाला आपल्याला ₹4. टक्केवारी मध्ये तो किती, तर X%. म्हणजे 96 म्हणजे 100%, तर 4 म्हणजे किती, मग तिरकस गुणाकार करा. X ने ह्याला गुणा आणि 100% ने ह्याला गुणा. काय निघेल बघा, X गुणिले 96. बघा, X गुणिले 96 बरोबर 100 गुणिले 4. 100 गुणिले 4 काय निघते बघा, मग X बरोबर बघा 100 गुणिले 4 भागिले 96 बरोबरच्या पुढे गेले, कुठे जाते बघा, छेदाला जाते. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा, आता इथं 4 किती येते बघा, इकडे किती आलं, हा थांबा, 1 मिनिट. हा, 4 एके 4, 24 चोक 96. ठीक आहे बघा. परत आता 4 ने भाग घालवा. 4 सख्ख 24, 25 चोक 100 म्हणजे 25/6. 25/6 म्हणजे किती येते बघा, इकडं 6 चोक 24 आणि बाकी राहिली 1 म्हणजे 4.1/6% नफा झालाय तुम्हाला. किती, 4.1/6% नफा, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये, जर 21 गायी 15 म्हशींच्या खाद्य एवढे चारतात. बघा 21 गायी, 21 गायी काय म्हटलं इकडं, गायीवरले इकडे 15 म्हशींच्या एवढं चारतात. तर किती गायी 105 म्हशींच्या खाद्य एवढं चरतील. 105 म्हशींचं खाद्य एवढं किती गायी चरतील, X गायी चरतील. म्हणजे फक्त काय नाही, तिरकस गुणाकार करा. किती निघते बघा इकडे, X गुणिले 15. X गुणिले 15 बरोबर 21 गुणिले 105. 21 गुणिले 105. बघा आता X जागेला ठेवा. बरोबर 15 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा, 21 गुणिले 105 छेद 15. काय निघेल बघा इकडे मग, 5 त्रिक 15. बघा परत 5 दुने 10 आणि 5 एके 5. परत काय निघते बघा, 3 एके 3, 3 सत्त 21 म्हणजेच 21 गुणिले 7. काय निघेल बघा, मग 7 एक 7 आणि 7 दुने 14 म्हणजे 147 लागतील आपल्याला गाई. ठीक आहे बघा. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, उत्तर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेटिकल सिरीजवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल. ठीक आहे बघा. काय नसते बघा इथे तुम्हाला, FGHIJKL बघा, 2 ने पुढे गेले बघा. F च्या पुढे 2 घरं गेले की H येते, H च्या पुढे 2 घरं गेले की J येते बघा, HIJ. परत बघा KL 2 घरं पुढे गेले की L येते. मग L च्या पुढे 2 घरं गेले की MN. इथे किती आला पाहिजे बघा, N आला पाहिजे. N कुठं कुठे बघा, N इथं आहे म्हणजे हा एक ऑप्शन कॅन्सल, हा एक ऑप्शन कॅन्सल. ठीक आहे बघा. N आला. परत बघा U च्या पुढे काय असते बघा, हा आता OP, हा आता ह्या साईडला झाला बघा, O च्या इकडे बघा पुढं OPQ 2 घरं गेले पुढे की Q च्या पुढे इकडे बघा OPQ RS. परत S च्या पुढे बघा STU. म्हणजे 2 इकडे सरकलं की आपण काय ते बघा अल्फाबेट निघतं, इकडे 2 सरकलं की. मग आता O च्या पाठीमागे 2 घरं कुठलं असतं बघा, M असतं, MNO. इथं M टाका आणि M च्या पुढे 2 घरं गेले की काय ते NO म्हणजे O निघते. M आला. बरं आता परत बघा 6 12 20 आहे. 6 12 20 आणि 30 बघा, 6 अधिक 6 की झाले 12, 12 अधिक 8 झाले 20, 20 अधिक 10 झाले 30. म्हणजे बघा 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 म्हणजे अधिक 12 करा इकडे. मग 30 आणि 12 किती झाले 42. इकडे किती येते बघा, 42 येते. NM 42.
NM42 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत तुम्हाला सिलोगिझम चॅप्टरवरचा प्रश्न विचारलाय. काय दिले बघा, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले व ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा विधान काय दिले बघा, सर्व ग्रह चंद्र आहेत. बघा सर्व ग्रह हे चंद्र आहेत. ठीक आहे. बघा ग्रह असं पाहिजे ना, बरोबर आहे का? बरं ठीक आहे, असू द्या. सर्व चंद्र तारे आहेत, सर्व ग्रह चंद्र आहेत, सर्व चंद्र तारे आहेत. ही झाली आपली डायग्राम. त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आता स्टँडर्ड डायग्रामला सुरुवात बघा, डायग्राम काढले आपण. सुरुवातीला होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचा. ठीक आहे. बघा सर्व चंद्र ग्रह आहेत. बघा सर्व चंद्र ग्रह आहेत का नाही. बघा चंद्राच्या हा एवढाच पार्ट जो आहे ना, चंद्राच्या पोटातला एवढा जर पार्ट आपण बाजूला काढला तर तो ग्रह आहे. पण चंद्राचा हा पार्ट ग्रह आहे का नाही, त्यामुळे सर्व चंद्र ग्रह आहेत का नाही. पहिलं काय झालं, चुकलं. दुसरं एकही तारा ग्रह नाही. बघा काय म्हटलं, एकही तारा ग्रह नाही. ताऱ्याच्या आतमध्ये ग्रह आहे. म्हणजे हा जर ताऱ्याचा सर्कल असेल त्याच्यामधला एवढा पार्ट काय आहे तर ग्रह आहे, म्हणजे काही तारे ग्रह आहेत. ठीक आहे. बघा त्यामुळे एकही तारा ग्रह नाही. हे काय ते चूक आहे. त्याच्यामुळे इथं बघा नकारार्थी वाक्य डायरेक्ट स्टँडर्ड डायग्राम म्हणून चुकीचं आले. त्यामुळे पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता डायग्राम काढायची गरज नसते. ठीक आहे. बघा दोन्ही चूक झाले. उत्तर काय निघेल बघा, निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत अल्फाबेट सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. ठीक आहे. बघा आता काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये डी. हा आता बघा इथं जर बघितलं आपण एन हा बघा काय दिसतंय तुम्हाला इकडं. बघा सी नंतर डी, बरोबर आहे का. सी डी. परत बघा वाय नंतर झेड आहे. परत क्यू नंतर ओपी क्यू आर. परत एम नंतर एन. ठीक आहे. पुढचे मागचे अल्फाबेट एका पाठीमागे एक घेतले लगेच बघा. डीच्या पाठीमागे सी, झेडच्या पाठीमागे वाय, आरच्या पाठीमागे क्यू, एनच्या पाठीमागे एम. बघा आता परत बघा काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं सी डी. बघा परत EF बाजूला काढला EF. सी डी EF. बरं हा थांबा सी डी झाला. हा आता हे झालं का बरं सी डी. हा इकडे काय MNOP. बघा एम नंतर एन घेतला, ओपी सोडला, MNOP. परत QRST. बघा परत काय निघेल UV निघेल. बरोबर आहे का. यू कुठं निघेल बघा, यू हा बघा आणि उलट लिहितोय आपण यू आणि व्ही. येते लक्षामध्ये बघा. बघा इकडे काय नसते तुम्हाला DKC ZGY. इथं परत RYQ आणि इकडं NUM. बघा एम नंतर एन MN. परत बघा OP सोडला आपण MNOP. परत बघा QRST. परत बघा UV. परत WX. परत YZ. परत AB सोडला आणि परत C आणि D. येते लक्षामध्ये बघा MNOP QRST UVWXYZ. परत AB आणि परत CD. एवढं तर कळलं. म्हणजे इथं काय येणार बघा U आणि V. सुरुवातीला V शेवटीला V. सुरुवातीला V शेवटीला U. V आणि U कुठं दिसतंय बघा तुम्हाला, V आणि U ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. म्हणजे आपलं उत्तर निघून गेलं. आणि मध्ये जर बघितलं आपण तर काय निघते बघा तुम्हाला इकडं बघा G के. बघा के इकडे काय निघते बघा GHIJK. 4 ने पुढे गेले बघा, 4 घर पुढे गेले की इकडे के आलाय मध्ये मधला अल्फाबेट. हा बघा मग इथं काय निघते बघा तुमचं आपलं सी दिलाय त्यांनी. बरोबर आहे का. बघा 4 ने पुढे जावा, सीच्या पुढे EBC DEFG. 4 घड पुढे गेले की काय आला G आला. परत बघा वायच्या पुढे परत 4 घरे गेले की Y Z AB आणि C. बरोबर वायच्या पुढे 4 घरे गेला की C. ठीक आहे. बघा म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बा प्रश्नामध्ये, इन द फॉलोइंग ट्राइड each group of letters is related to the subsequent one following a certain logic. Select from the given options the one that follows the same logic. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये थोडक्यात काय बघा, जे लॉजिक वापरलेले तेच लॉजिक तुम्हाला ह्याच्यामध्ये वापरायचे. काय दिसते बघा ह्याच्यामध्ये बघा काय अवघड नाही. बा CARD. बरोबर आहे का. सी काय केलंय बघा शेवटला टाकलाय. म्हणजे पहिला अल्फाबेट डायरेक्ट कुठं टाकले शेवटला आणि नंतरचं ARDI असं घेतले.
ठीक आहे बघा बघा ARD आहे असं घेतलं आणि सी काय केला शेवटला टाकला. आता असं कुठं दिसतंय बघा तुम्हाला बा टी जो आहे तो कुठं टाकायचा आपल्याला शेवटला इथं शेवटला आहे का नाही पहिला विषय संपला. बा ई दिसतोय इथं ई हा शेवटला टाकलाय का याच्यामध्ये नाही त्यामुळे ह्याचा विषय संपला. बघा एफ एफ हा शेवटला टाकलाय का तर टाकलाय आणि बघा परत ACE सुरुवातीला आहे असं घेतले बघा ACE आणि सुरुवातीचा एफ शेवटला आहे का ह्याच्यामध्ये आहे आणि बघा ह्याच्यामध्ये बघा एच हा शेवटला टाकलाय का इथं नाही त्याच्यामुळे ह्याचा विषय संपला. ठीक आहे बघा उत्तर आपलं निघालं ऑप्शन नंबर 3 तरी पण पुढचं चेक करा बघा. आता ARDC मध्ये काय केले बघा AR जे आहे ना ते उलट केले RA केले म्हणजे पहिली दोन अल्फाबेट उलटी केलेत आणि परत बघा DCचं काय केलंय बघा CD केले म्हणजे परत शेवटची दोन अल्फाबेट उलटी करून मांडलेत. इथे बघा परत काय दिसते बघा तुम्हाला A आणि C उलट करायचं म्हणजे काय येणार CA आणि परत EF काय करायचं उलट करायचं काय येणार बघा F आणि E म्हणजे बरोबर काय निघते बघा इथं ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नफा तोटावरती प्रश्न काय दिले बघा एक वस्तू 5,700 रुपये किमतीत खरेदी केली आणि त्याची दुरुस्ती वाहतूक इत्यादीवर 1,300 रुपये खर्च केले. एकूण 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती किमतीला विकली पाहिजे. आता बघा नफा कसा असतो लक्षात घ्या कधी पण नफा आपण खरेदी किमतीवर करतो खरेदी किंमत अधिक नफा बरोबर काय असते बघा आपल्याकडे विक्री किंमत असते विक्री किंमत. ठीक आहे बघा आता बघा कधी पण खरेदी किंमत आपण टक्केमध्ये जर पकडलं ना तर 100% पकडतो आपण 100% खरेदी किंमत झाली नफा किती कमावतो आपल्याला 20% अधिक 20% करायचं आणि बरोबर विक्री किंमत किती झाली आपली 120% झाली. ठीक आहे 100 आणि 20 झाली 120%. ठीक आहे बघा बरं आता खरेदी किंमत किती आहे बघा आपल्याकडं 5,700 रुपयाला विकत घेतला आपण आणि परत 1,300 रुपये खर्च केला हे झाली आपली खरेदी किंमत म्हणजे काय 5,700 आणि 1,300 बरोबर झाले 5 आणि 6 7,000 रुपये म्हणजे आपण खरेदी किंमत किती केली घेतली बघा तर 7,000 रुपये. येते लक्षामध्ये बघा 7,000 रुपये आपली खरेदी किंमत झाली कळलं का लक्षात 5,700 रुपयाला विकत घेतले त्याच्यावर खर्च बी केला ना आपण 1,300 रुपये 7,000 रुपये आपण खर्च केले आणि मग मला सांगा खरेदी किंमत जर आपली 7,000 100% मध्ये 7,000 आहे तर विचारले काय बघ तर ती वस्तू किती किमतीला विकली पाहिजे 120% ला विकली पाहिजे 120% म्हणजे किती एक्स बघा तिरकाच गुणाकार करायचा 100 मग एक्स ने ह्याला गुणा आणि 7,000 ने ह्याला गुणा म्हणजे 100% म्हणजे 7,000 तर 120% म्हणजे किती मग काय निघेल बघा इकडं एक्स गुणिले 100 बघा एक्स गुणिले 100 बरोबर 7,000 गुणिले 120 7,000 गुणिले 120 बघा आता एक्स जागेला ठेवा आणि 100 बरोबरच्या पलीकडे टाका काय निघेल बघा 7,000 गुणिले 120 आणि हे 100 बरोबरच्या पलीकडे गेले की छेदाला जाते इकडे. ठीक आहे चला आता भाग घालवा काय निघेल बघा इकडं ह्या शून्याला हा शून्य गेला परत ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे मग काय निघेल बघा 12 84 आणि हे 2 शून्य आहे असं इकडे पुढे लिहून टाका म्हणजे बरोबर काय निघेल बघा 8,400 रुपये म्हणजे काय निघेल इकडे 8,400 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिसते बघा याच्यामध्ये अक्षरे चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि मनाने उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे केली गेली पाहिजे. ठीक आहे बघा आता काय निघते बघा याच्यामध्ये हा डावीकडनं उजवीकडे बरं येथे अशी किती अक्षरे आहेत ज्यांपैकी प्रत्येकाच्या बघा अशी किती अक्षरे आहेत की काय बघा अक्षरे आहेत ज्यांपैकी काय म्हटले बघा ज्यांच्या प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर दुसरे चिन्ह देखील येते. म्हणजे बघा असं किती अक्षर की ज्याच्या बघा अशी किती अक्षर आहेत ज्यांच्या प्रत्येकात ताबडतोब आधी एक अक्षर येते नंतर एक चिन्ह येते. ठीक आहे बघा म्हणजे अक्षर अक्षर चिन्ह अशी सिक्वेन्स बघायची आपल्याला बघा अक्षर अक्षर चिन्ह बघा अक्षर अक्षर चिन्ह इथे एक आलं ठीक आहे बघा परत बघा बघा अक्षर अक्षर चिन्ह इथं पण येते बघा परत आणखी बघा अक्षर अक्षर चिन्ह इथं पण येते बघा आणखी कुठे येते का नाही म्हणजे बघा AP and LM पर्सेंटेज आणि CR@ 3 ठिकाणी येते बघा उत्तर काय निघेल मग आपलं ऑप्शन नंबर 4 3 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये एका वर्गातील 16 मुलांचे सरासरी वजन 50.25 kg आहे आणि उर्वरित 8 मुलांचे सरासरी वजन 45.15 kg आहे तर वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वजन शोधा. ठीक आहे बघा आता काय करायचं बघा 16 मुलांची बघा 16 मुलांची 16 मुली ठीक आहे बघा त्यांची सरासरी किती दिली बघा आपल्याला सरासरी दिली त्यांनी आपल्याला 50.25 आणि
8 मुले आहेत. 8 मुलांची सरासरी किती दिली बघा त्यांनी आपल्याला, तर 45.15. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा याची एकूण बेरीज किती येते तेवढी काढायची. ठीक आहे बघा. आता 16 मुलांची सरासरी 50 आहे. म्हणजे त्यांची एकूण बेरीज किती असेल बघा, तर 16 गुणिले 50.25 आणि 8 मुलांची किती असेल बघा, 8 गुणिले 45.15. लक्षात येते का बघा. आता बघा 50.25 गुणिले जर 16 केला आपण तर काय निघते बघा इकडं, 16 पंचे 80, 16 दुने 32, 32 आणि 8 झाले 40. बघा 2 डॉटच्या खाली 2 डॉट बघा, 16 शून्य शून्य 4 असे 4, 16 पंचे 80 म्हणजे इकडे झाले 804. इथे किती आले तुमचं 804 आलं. बरं आता इथे किती निघेल बघा, 45.15 गुणिले किती आले इकडे 8. बघा 8 पंचे 40, 8 एके 8 आणि 4 12, परत 8 पंचे 40 आणि 1 41, 8 चोक 32 आणि 4 झाले 36 म्हणजे 361.20. 361.20. ठीक आहे बघा. म्हणजे 45 मुलं 8 मुलांची बेरीज झाली एकूण 361.2 आणि 16 मुलांची एकूण बेरीज झाली 804. ठीक आहे बघा. आता एकूण बेरीज किती झाली बघा यांची, 4 बघा 804 आणि बरोबर काय 361.2. आता 0.2 आहे असं पुढे घ्या. 4 आणि 1 किती झाले इकडं 5 झाले, 6 0 6 8 आणि 3 11. 1165.2. 1165.2. ठीक आहे बघा. चला आता एकूण बेरीज झाली 1165.2 किती सर्व मुलांच्या कसे वजनाचे. ठीक आहे बघा. बघा मग आता एकूण आपली मुलं किती आहेत बघा, 8 आणि 6 झाले 24. सरासरी सगळ्यांची किती निघते बघा, 1165.2 भागिले किती निघते बघा 24. ठीक आहे. आता हे पूर्णांकामध्ये लिहून घ्या. मग काय करायचं इकडे बघा, 1165 याचे हे 2 पूर्णांकात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय, वरती 1 शून्य वाढवला म्हणजे खाली पण 1 शून्य वाढवा. 24 ला 1 शून्य वाढवला म्हणजे 240 झाले इकडे. आणि आता भाग घालवा किती निघेल बघा इथं. मग चला आता 4 ने भाग घालवायचा. बघा आपण किती भाग घालवू शकतो आपण इथं, बघा 4 ने घालू शकतो का, कारण की 40 ला 4 ने भाग जातोय आणि 52 ला पण 4 ने भाग जातोय. ठीक आहे बघा. बघा काय निघेल इकडे 4 सक्क 24, बघा परत 4 दुने 8, 8 आणि 3 11, 4 नवे 36, परत 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. ठीक आहे बघा. आता परत कशाने भाग घालू शकतो बघा, 9 आणि 1 10 आणि 3 13 आणि 2 15, 15 ला 3 ने भाग जातो आणि 6 ला पण 3 ने भाग जातो. म्हणजे आपण 3 ने भाग घालू शकतो. बघा 3 दुने 6, इकडे काय निघेल बघा, 3 3 3 नवे 27, 27 आणि 2 29, 3 सत्ते 21, 3 एके 3. ठीक आहे बघा. आता 2 ने भाग घालवा, बे एक बे, परत बघा बे चुक 8 आणि 1 9, एकावर 7 17 झाले, बे 8 16 आणि 1 17, एकावर 1 11, बे पंचे 10, एक राहिला, परत बे पंचे 10 म्हणजेच काय बघा 48, हा 485.510 म्हणजेच किती आले इकडं 48.55. 48.55 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील 4 पैकी 3 शब्दांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे. बघा या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे व्यंजन स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत. ठीक आहे बघा. काय निघते बघा तुम्हाला इकडं, बघा वाहनामध्ये ब्रेक असतो का, तर असतो. बघा फुलामध्ये परागकोश असतात का, तर असतात. बघा परत बॅटरी, बघा झाडामध्ये मूळ असतं का, तर असतं. आणि बॅटरीमध्ये एनोड असतं का, तर असतं. बघा आता सगळे तर तुम्हाला सेम दिसतात. मग ह्यात चुकलं काय, तर बघा लक्षात घ्या, जी मेन वस्तू आहे ती आधी घेतली. बघा इथं वाहन, वाहनामध्ये ब्रेक आहे. फुल मेन वस्तू आहे, त्याचा एक अवयव परागकोश आहे. बघा बॅटरी एक वस्तू आहे, त्याचा एक अवयव एनोड आहे. तिथं झाड आधी पाहिजे होतं आणि मूळ नंतर पाहिजे होतं. तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये उत्तर काय निघेल आपलं, ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे. मग झाड आधी आणि मूळ नंतर पाहिजे होतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता बॉर्ड मासचा प्रश्न आहे. काय दिसते बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये, बघा आता इथपर्यंत तर काय अडचण नाही. ठीक आहे बघा. आणि इथे एक ब्रॅकेट टाकून द्या. काय निघेल बघा इकडं, 10 आणि 8 18, 18 आणि 6 किती झाले बघा 24, 24 वजा 48, 48 भागिले किती येते बघा 6 चोक 24. ठीक आहे बघा. बघा आता इथं परत आता हे सॉल्व्ह करा. बघा काय निघेल बघा, 24 वजा 48 भागिले 2, 24 दोन्ही 48, 2 आले इकडे, 24 वजा 2 किती येते बघा, तर 22 येते. म्हणजे उत्तर किती असेल आपलं, ऑप्शन नंबर 4 22. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत नंबर सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिसते बघा, दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. बघा 840,
काय दिसतंय तुम्हाला इकडे बघा, 840, 168, 42, 14, 7 बघा, 7 दुने 14, 14 त्रिक 42 बरोबर आहे का बघा. परत 42 गुणिले 4 केले की बघा किती निघते, 42 गुणिले 4 केले की 4 दुने 8 आणि 4 चोक 16 बरोबर 168. मग 168 गुणिले 5 केले की बरोबर 840 निघणार. मग इथं काय निघेल बघा, गुणिले 1 म्हणजेच काय 7च निघणार. म्हणजे 7 1 7, 7 दुने 14 असं म्हणजे आपलं उत्तर निघेल 7, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न काय दिले बघा, दिलेल्या मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं, बघा ए बी सी, हा बी सी डी ई म्हणजे इथं आधी काय असणार आहे, ए असेल बघा, ए बी सी डी ई. ठीक आहे. बघा परत काय दिसते बघा, परत यू व्ही व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड, इथं झेड निघेल. ए झेड कुठं कुठे बघा, फक्त इथे ऑप्शन नंबर 4 निघते. आणि 99 कसं येते बघा, 29 29 आणि 7 किती झाले, 29 36 50 71 बघा, 29 अधिक 7 36 झाले, 36 अधिक 14 50 झाले, 50 अधिक 21 बघा 71 झाले. म्हणजे 7 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, इथं अधिक 28 होतील. मग 71 आणि 28 किती झाले, तर 99 झाले. म्हणजे बरोबर इथं काय निघेल बघा, 99, ए झेड 99. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 4 शब्द जोड्या दिल्या आहेत ज्यापैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे, गटात न बसणारे निवडा. बघा फर्निचर, खुर्ची आहे बघा, खुर्ची एक फर्निचर आहे का, तर आहे. ठीक आहे. बघा परत धातू, बघा तांबा हा एक धातू आहे का, तर आहे. बघा तलवार एक शस्त्र आहे का, तर आहे. इथे काय म्हटले बघा, हंगाम, हंगाम भूकंप हा हंगाम आहे का, नाही. हंगाम म्हणजे काय झाला, उन्हाळा पावसाळा हिवाळा आपण म्हणतो ना, रब्बी हंगाम त्याप्रमाणे. ठीक आहे. बघा त्यामुळे हे काय ते चुकते, म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, गटात न बसणारे काय ते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न बघा. जर 2 वर्षांसाठी वार्षिक 8% दराने एका रकमेवरील सरळ व्याज 2000 रुपये असेल, तर वार्षिक गणनेनुसार त्याच कालावधीसाठी समान दराने समान रकमेवरील होणारे चक्रवाढ व्याज शोधा. बघा एक रक्कम आहे, त्या रकमेचं 2 वर्षाचं 8% दराने त्यांनी काय दिले बघा, तुम्हाला सरळ व्याज दिलेले किती, 2000 रुपये. आणि त्याच रकमेचं तुम्हाला काय 8% दराने 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचे. आता तुम्ही काय करताल, सुरुवातीला सरळ व्याजावरून आपल्याला सरळ व्याज माहिती, त्याच्यावर तुम्ही मुद्दल काढचाल आणि परत मुद्दलीवरनं 8% दराचं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढचाल. पण असं करत बसायचं नाही. बघा लक्षात घ्या, सरळ व्याजाचा बघा आता इथे मुद्दलीचा काय संबंध घ्यायचा नाही, आपण डायरेक्ट सरळ व्याजावर जायचं. बघा सरळ व्याजावरून बघा, सरळ व्याज जे आहे ना, आता 2 वर्षाचे म्हणून तुम्हाला किती मिळेल बघा, तर 2000 रुपये मिळेल. बरोबर आहे का, 2000 रुपये मिळेल. आता बघा याचा अर्थ काय, सरळ व्याज प्रत्येक वर्षी सारखंच असते. पहिल्या वर्षी 1000 रुपये मिळाले, दुसऱ्या वर्षी पण 1000 रुपये मिळाले. ठीक आहे. बघा आता चक्रवाढ व्याज कसं असतं बघा, लक्षात घ्या. चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज म्हणजेच काय, जी काय मुद्दल आहे त्याला पहिल्या वर्षी तुम्हाला 1000 रुपये व्याज मिळेल. ठीक आहे. बघा 1000 रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी जी मुद्दल आहे त्याला परत 1000 रुपये मिळणार तुम्हाला. पण चक्रवाढ व्याजाचा अर्थ काय असतो, पहिल्या वर्षीचं जे व्याज होतं ते तुम्ही न भरल्यामुळं ह्या व्याजाच्या रकमेला सुद्धा तुम्हाला 8% व्याज लागतं. त्याला म्हणतो आपण चक्रवाढ व्याज, व्याजाला व्याज. ठीक आहे. बघा मग आता ह्या 1000 चे 8% फक्त आपल्याला लिहायचे. किती निघते बघा, मुद्दलीला पहिल्या वर्षी 1000 रुपये, बघा हे 1000 आणि हे 1000 सेमच असतं, काय विषय नाही. दुसऱ्या वर्षीपासून चक्रवाढ व्याज कसं लागतं बघा, हे पहिल्या वर्षीचं व्याज न भरल्यामुळं या व्याजावरती पण 8% व्याज लागतं. म्हणजे मुद्दलीचं व्याज 1000 रुपये भरलं आपण, हे 1000 ला 1000 आले. आता आणखी अमाऊंट कुठली वाढते बघा, या 1000 रुपयाला 8%, 1000 चे 8% किती झाले बघा, 100 चे 8% 8, 1000 चे फक्त काय होईल 80 होतील, तिथे 80 रुपये वाढतील. मग चक्रवाढ व्याज किती असेल बघा, तर 1000 आणि हे 80, 1000 1080 म्हणजे 2080 रुपये. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, ऑप्शन नंबर 3, 2080. इथं काय मुद्दल काढत बसायचं नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा काय दिले बघा, 4 अक्षर समूह दिलेले आहेत ज्यापैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळा आहे, गटात न बसणारा निवडा. ठीक आहे. बघा आता काय दिसते पाहिजे मग तुम्हाला, बघा काय दिसतंय तुम्हाला इकडे, हा पीच्या पुढे ओपी, क्यू आर एस टी यू व्ही. ठीक आहे. बघा पी व्ही आणि बी मध्ये ए किती 6 ने पुढे सरकले, आणि व्हीच्या पुढे बघा यू व्ही, डब्ल्यू एक्स वाय झेड ए आणि बी हे पण परत अधिक 6 ने पुढे सरकले. ठीक आहे. बघा या साईडलाच
चला परत SWB आहे हा. SWB काय दिसते बघा एसच्या पुढे TUVW 4 घरं पुढे गेले की काय निघते बघा डब्ल्यू निघते. आणि डब्ल्यूच्या पुढे बघा डब्ल्यू XYZAB 5 घरं पुढे गेले की बी निघते. परत बघा DH आणि M काय निघते बघा डीच्या पुढे बघा ABCD EFGH 4 घरं पुढे गेले की बरोबर H निघते. आणि एचच्या पुढे बघा HIJKLM 5 घरं पुढे गेले की M निघते. ठीक आहे अधिक 4 अधिक 5. आता काय ZD आणि I ठीक आहे बघा. आता झेडच्या पुढे बघा झेड ABCD 4 घरं पुढे गेले की डी निघते. आणि डीच्या पुढे बघा DEFGHI 5 घरं पुढे गेले की काय निघते आय निघते. म्हणजे बघा 4 5 4 5 4 5 इथं फक्त चुकतंय. म्हणजे गटात न बसणारा कुठला झाला बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत नंबर सिरीजवरचा प्रश्न काय दिसते बघा दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. बघा 154 86 123 100 92 114 61 आणि इकडे एक्स करा. ठीक आहे बघा आता काय निघते बघा याच्यामध्ये 154 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे बघा 23 33 43 53 म्हणजे 31 वजा 31 केले इकडे. ठीक आहे बघा परत 23 आणि 92 मध्ये बघा 92च्या पुढे 2 12 22 आणि 23 म्हणजे परत वजा 31 केली. परत 92 आणि 61 मध्ये बघा 61 71 81 91 आणि 92 म्हणजे वजा 31 केली. ठीक आहे बघा परत बघा आता 86 आणि बघा अधिक 14 केले 86 आणि 14 झाले 100 100 अधिक 14 बरोबर झाले 114 114 अधिक 14 केले काय निघेल बघा 14 14 28 म्हणजे 128 निघेल. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 4 128. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मासवरचा प्रश्न आहे काय दिसते बघा तुम्हाला इकडं हा जर A म्हणजे अधिक B म्हणजे वजा C म्हणजे भागिले आणि D म्हणजे गुणिले असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे बघा चला 10 10 90 2 2 आणि 50. ठीक आहे बघा A म्हणजे काय दिले त्यांनी अधिक इथं अधिक लिहा A म्हणजे अधिक. चला परत C म्हणजे काय C म्हणजे भागिले C म्हणजे भागिले. परत D म्हणजे गुणिले आणि परत B म्हणजे वजा इथं वजा. ठीक आहे बघा आता इथून बघा इथून इकडे आपण काय करू शकतो इथं ब्रॅकेट टाकू शकतो भागिले आणि गुणाकार चिटकून आल्याबरोबर. ठीक आहे बघा आता काय निघेल बघा 10 अधिक 90 भागिले 2 बघा हे कसं असतं 90 भागिले 2 गुणिले 2 आणि इकडे काय वजा 50 काय निघेल बघा 2 ला 2 कॅन्सल झाले बरोबर आहे का. मग 90 आणि 10 किती झाले 100 100 वजा 50 बरोबर किती निघते बघा 50 निघते. म्हणजे आपलं उत्तर काय असते इकडे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता कशावरचा प्रश्न आहे बघा इथं टाइम डिस्टन्स स्पीडवरचा प्रश्न. ठीक आहे काय दिले बघा सायकल स्वार ए ने सकाळी 7:30 वाजता 8 किलोमीटर वेगाने सायकलवरून प्रवास सुरू केला. 30 मिनिटांनंतर सायकल स्वार बी ने त्याच ठिकाणाहून परंतु 10 किलोमीटर पर आवर वेगाने सुरुवात केली तर मग किती वाजता बी ने ए ला ओलांडले. आता बघा जे आपण चोर पोलीसचा जो प्रश्न बघतो आपण त्या टाईपचा प्रश्न असतो. म्हणजे दोघं पण एका दिशेने चालले. बघा आता थोडक्यात काय आता हे अंतर आहे बघा. ठीक आहे बघा आपण समजू की हे पी आणि क्यू बघा हे काय पी आणि क्यू अंतर आहे. ठीक आहे बघा बघा आता इथून काय बघा ए ने सुरुवात कितीने केली बघा ए ने सकाळी 7:30 वाजता सुरुवात केली. ठीक आहे बघा आणि बी ने कधी सुरुवात केली बघा तर बी ने अर्ध्या तासानंतर बरोबर 30 मिनिटांनंतर सायकल स्वार बी ने त्याच ठिकाणाहून सुरुवात केली. बघा आता बी कधी निघाला इथून बघा 8 वाजता. ठीक आहे बघा आता मला सांगा सुरुवातीला 7:30 ते 8 मध्ये आणि ए चा वेग किती आहे बघा तर 8 किलोमीटर पर आवर आहे 8 किलोमीटर पर आवर. मला सांगा जर एका तासामध्ये ए हा 8 किलोमीटर जात असेल तर तो 7:30 ते 8 म्हणजे अर्ध्या तासामध्ये किती जाईल तो 4 किलोमीटर जाईल. त्याने किती अंतर पूर्ण केलं बघा तर 4 किलोमीटर अंतर पूर्ण केलं आणि ए कुठे पोहोचला ए हा इथं पोहोचला. आता बी ने काय केले बघा इथनं सुरुवात केली. ठीक आहे बी ने परत तिच्या जागेवरून सुरुवात केली त्याला पकडायला आणि त्याचा वेग किती आहे बघा तर 8 त्याने 8 वाजता सुरुवात केली. ठीक आहे 8 AM वाजता हे AM आहे समजा आपण. ठीक आहे AM बघा बी चा वेग किती आहे बघा तर 10 किलोमीटर पर आवर 10 किलोमीटर पर आवर. कधी पण लक्षात ठेवायचं बघा ज्यावेळेस एखादा पोलीस ज्यावेळेस एखाद्या चोराला पकडतो तर तो कसा पकडत असतो बघा लक्षात घ्या. मला सांगा जर दोघांमध्ये अंतर 4 किलोमीटर 4 किलोमीटर. ठीक आहे बघा तर बघा लक्षात घ्या दोघांचा जर वेग समान असेल ना तर दोघांमधलं अंतर कधीच कमी होणार नाही ते स्थिर राहील. म्हणजे समजा
पाठीमागनं जाणाऱ्या गाडीचा पण वेग जर समजा किती 8 किलोमीटर असता तर दोघांमध्ये 4 किलोमीटर डिस्टन्स कंटिन्यू राहिला असतं. पण कसं असतं बघा, दोघांमधलं जे अंतर आहे ते कमी कोण करत असतं, तर पाठीमागच्या गाडीचा पुढच्या गाडीपेक्षा असणारा जास्तीचा वेग. दोघांच्या वेगातला अंतर ते काय असतं, त्या दोघांमधला वेग दोन गाड्यांमधला जो वेग असतो ना, वेगातला फरक असतो ना, तो काय करतो, दोघांमधला अंतर कमी करत असतो. मग इथं काय निघेल बघा, 4 किलोमीटर काय झालं बघा, हा झाला दोघांमधला दोघातील अंतर. दोघातील अंतर बघा, दोघातील अंतर हे कोण कमी करत असतं त्यांचं, तर दोघांच्या वेगातील फरक. दोघांच्या वेगातील फरक कधी पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तोंडी उत्तर निघतं फक्त माहितीसाठी. बघा, दोघातलं अंतर किती, 4 किलोमीटर आहे आणि दोघांच्या वेगातला फरक किती आहे बघा, 10च्या स्पीडने हा पाठीमागनं चालला आणि पुढचा वेग 8 किलोमीटर आहे. मग 2चा फरक आहे. मग 4 किलोमीटर कव्हर करायला किती वेळ लागेल बघा, 2 तास. 2 तास, बरोबर आहे का? हे झालं अंतर आणि खाली किती आहे बघा, वेग आहे. वेळ किती निघाला, 2 तास. बघा आता बघा, 2 तास कुठून लागतील, मागच्याने 8 वाजता जायला सुरुवात केली, 8च्या पुढे 2 तास म्हणजे 10 तास. 10 वाजता काय निघेल बघा उत्तर, मग तुमचं सकाळी 10 वाजता. ठीक आहे बघा, 2 तासानंतर 8च्या पुढे 2 तास. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये आता. श्री सिंग यांनी बँकेत 1264 रकमेची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली. त्यांना 3 वर्षांनंतर किती रक्कम मिळेल? बघा आता बघा, हा जो प्रश्न आहे का नाही, तो खरं तर चक्रवाढ व्याजाने पाहिजे होता, पण ह्यांनी त्याने उत्तर कसं दिले बघा, सरळ व्याजामध्ये उत्तर दिलेले आहे. जसं दिले तसं सॉल्व्ह करून देतो बघा. बघा, बँकेत 1264 रुपये तुम्ही काय वार्षिक 5% दराने गुंतवणूक करून टाकली बँकेमध्ये. दरवर्षी बँकेमध्ये काय होणार आहे, अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मग 1 वर्ष झाल्यानंतर जी अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, जी व्याज जमा होईल, परत त्या व्याजावरती पण तुम्हाला 5% व्याज मिळणार आहे. बरोबर आहे नाही? त्यामुळे हा प्रश्न चक्रवाढ व्याजामध्ये विचारला पाहिजे होता, पण त्यांनी विचारला सरळ व्याजामध्ये. थोडक्यात काय मग बघा, बघा थोडक्यात काय बघा, सरळ व्याजाने जर म्हटलं आपण, सरळ व्याजा फॉर्म्युला काय असतो बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. मग तुम्हाला सरळ व्याज किती मिळेल, x मिळेल, इज इक्वल टू मुद्दल किती आपली 1264, किती वर्षानंतर बघा, मुदत किती 3 वर्षांची, दर किती आहे बघा, तर 5% दर झालं. मग काय निघेल बघा इथं आता, भाग घालवा बघा, किती निघते इकडं, 5 त्रिक 15 बघा, 5 त्रिक 15, 1264 गुणिले 15 ने भाग घालवा, काय नाही 15 ने गुणा, 15 चोक 60, 15 सख्ख 90 आणि 6 झाले 96, 15 दोन्ही 30 आणि 9 झाले 39, 15 एके 15 आणि 3 झाले 18. ठीक आहे बघा, मग किती निघते बघा इथं, 18960 भागिले किती आले इकडं 100. काय निघेल बघा इथं, 100 मध्ये 2 डॉट इथं येतील, 189.60. 1264 आहे ना, बरोबर आहे. 1264 गुणिले 5 त्रिक 15 बरोबर आहे. 15 ने गुणलं तर 15 चोक 60, 15 सख्ख 9 थांबा, 1264 मग किती निघतं इकडं, हा बरोबर आहे. सरळ व्याज किती मिळालं आपल्याला, 189.6 मिळालं, बरोबर आहे का? बघा 1200, हा हे 60 आहे ना, बघा इकडे किती निघालं मग हे 189.6 निघालं. ठीक आहे बघा, मग चला आता मुद्दल किती आपले 1264 आहे. 1264 मध्ये व्याज किती मिळणार तुम्हाला, 189.6 ते ऍड करा, किती निघते बघा इकडे 6, परत 9 4 13 हात चाला 1, 8 आणि 1 9 6 15 चाला 1, 2 3 4 आणि इकडे 1 असे 1, म्हणजे 1453.6. 1453.6 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला निघेल. ठीक आहे, तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.